ओम साईराम मित्रांनो, आज आपल्याला खूप दूर शूटसाठी निघायचं होतं. लगेच चहा झालेली होती, गरमागरम चहाचा आस्वाद घेतला. सोबत आमचे भाचे साहेब पण उठलेले होते, त्यांनी पण माझ्यासोबत चहाचा आनंद घेतला. लगेच आपल्या वॉलोला कपडा मारून घेतला. त्यानंतर आपल्या शंकर भगवानांना फुल वाहिलं आणि निघालो आपण पुढील प्रवासासाठी. आपल्याला जायचं होतं ऋषीभाऊ यांच्याकडे पोखरीमध्ये. त्यांना एक फोन लावून घेऊ लगेच. हॅलो, कुठं आहे ऋषी? इथे मंदिरावर आलोच. लगेच ऋषी भाऊची एंट्री होणार होती, झाली. ते बोलले मी ड्रायव्हिंगला बसतो डायरेक्ट. मी कालच ड्रायव्हिंगचे क्लासेसचं प्लॅनिंग दिलं आहे, ट्रायल दिली आहे आणि बसले ना भाऊ ड्रायव्हिंगला. मग झाला ना प्रवास सुरू, झॅकपाक. पुढे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते तेच समजत नव्हतं. तसं करत करत बोलठाणमध्ये पोचलो. आपल्या वॉल्वोमध्ये इंधन भरायला सुरुवात केली आणि निघालो पुढील प्रवासासाठी. ढेकू मार्गे कासारी, नांदगाव, मालेगाव. आणि इथं पोचलो तर बघतो काय, लोकेशनला कोणाचाच पत्ता नाही अजून. मग काय, आपली वॉल्वो दिली नारळाच्या झाडाखाली सावलीला लावून. इथं डीजेवाले दादा आलेले होते. तेवढ्यात आपली नजर या आंब्याच्या झाडावरती पडली. लगेच कैरीचा आनंद घेतला. लगेच नवरीबाईच्या घरात गेलो. मीठ आणि हळद उपलब्ध केली. मीठ आणि हळद एकत्र करून मस्त कैरीचा आनंद घेतला आणि नवीन सीझनची योग्य ती सुरुवात झाली मस्त कैऱ्या खाऊन. आणि लगेच आता थोडंसं बोर झालेलो होतो, थोडंसं आवरून वगैरे घेतलं, फ्रेश वगैरे झालो. करतो शूटला सुरुवात. भेटू लवकरच पुढील ब्लॉगमध्ये, तोपर्यंत फॉलो करा.